1935 जालना जिल्ह्यामध्ये, जिथून आज आलो मी, ज्या रोडनं आलो त्याच रोडनं बाबांचं चरित्र लिहिण्यासाठी जवळजवळ 100-110 गावं फिरलोय आतापर्यंत. जिथं जिथं बाबा जात होते, श्री संत भगवान बाबा. फार गोड आहे. मला म्हणजे आवडणारी गोष्ट आहे ती सगळ्यात चरित्रामध्ये. माता मौल्यांनो, पिंपरखेड नावाचं गाव आहे, घनसांगवी नावाचा तालुका आहे, जालना जिल्हा आहे. त्या गावामध्ये 23 वर्षाची एक तरुणी होती, फार सुंदर होती दिसायला. अचानक काय झालं माहीत नाही, घरच्यांनाही काही कळलं नाही, झोपेतच काय झालं माहीत नाही, ताप आला एवढंच निमित्त झालं. 1935 ताप आला एवढंच निमित्त झालं आणि डोक्यावर परिणाम झाला. छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्यात खूप दाखवलं, विलाज झाला नाही. मायबाप रडतायत, एकुलती एक मुलगी. मायबाप रडत होते, भाऊ रडत होते, घरचे लोक रडत होते. किती दिवस सांभाळणार? डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या फक्त झोपीच्या, त्याच्या पलीकडे डॉक्टरही काही करू शकत नव्हते. असं वेड लागलं होतं. तुम्ही म्हणाल वेड कशाचं लागलं होतं? ती काय करत होती? देवा, ती फक्त मोठमोठ्यानं ओरडत होती आणि मोठमोठ्यानं हसत होती. आणि तिसरं एक फार विचित्र होतं की तिच्या अंगावर टाकलेला कपडा, अंगावर घातलेला कपडा ती कधीच अंगावर ठेवीत नव्हती. कपडा अंगावर घातला की तिनं अशा फाडून टरकाळ्या करून टाकायचा. आता वेड लागल्यास काय बोलेल कोण? मायबाप इज्जत सांभाळत होते, घरात कोंडून ठेवत होते. हो, एकदा घराच्या बाहेर पडली, 4-4 दिवस ती घरी येत नव्हती, कोणाला सापडत नव्हती. अशी पळायची, आरडायची, ओरडायची. माणसं दिसली की तिथं जाऊन मोठमोठ्यानं हसायची. हे वेड होतं. अंगावर कपडा नसायचा. सत्य घडलेली कथा आहे. 1935ला जेव्हा श्री संत भगवान बाबांची वारी, म्हणजे 1927ला सुरू केलेली पैठणची वारी, 1918ला सुरू केली भगवान बाबांनी 6 माणसं घेऊन पंढरीची वारी, ती 1951ला 24,000 लोकांची झाली होती, नारायणगडावरून सुरू केलेली. आणि पैठणची वारी सुरू केली 1927ला. ती वारी शहागड पासून निघते पुढं पैठणकडे, आणि तेवढ्यामध्ये 4 दिवसापासून घरातून सुटलेली, घरातून निघालेली ती वेडी, सगळा गाव आणि परिसर तिला फक्त एकाच नावानं हाक मारायचा, आली रे वेडी भामी. भामा, वेडी भामा, तिचं नावच पडलं होतं वेडी भामा. माता मौल्यांनो, हे 4-5 हजार लोक दिसले भगवान बाबांच्या दिंडीमध्ये. बाबा पुढे चालतायत, भजनी मंडळ चालतंय, पाठीमागे माता मौल्या आहेत 1000-1200. आणि तेवढ्यात तिला ते दुरून दिसलं आणि धावत आली तिकडे. अंगावर कपडा नाही, माणसांनी तोंड बाजूला केले. संस्कार आहेत रामरायाचे आमच्यावर. शेवटी महाराज तेच होतं ना कथेमध्ये, शेवटी तेच होतं. मंदोदरी जेव्हा रावण मेलेला असा पाहते पडलेला, मंदोदरी पालखीत बसून येते त्या रणांगणावर आणि मंदोदरी पाहते. रामचंद्र कपाळाला हात लावून तिकडे बसलेले असतात. संध्याकाळ झालेली असते. शेवटी पहा ना तुम्ही, संध्याकाळ झालेली असते. 33 कोटी देवांना बंदिवासात टाकणारा, या जगातला समर्थ, या जगातला सगळ्यात विद्वान, सगळ्यात श्रीमंत माझा नवरा कसा मेला, हा प्रश्न तिला पडतो. 9 ग्रहाच्या पायऱ्या करून त्याच्यावर पाय देऊन बसणारा माझा नवरा कसा मारू, कोण मारू शकतो त्याला? तुम्ही म्हणताय का वनवाशानं मारला? असं कसं शक्य आहे? कोण आहे तो वनवाशी, मला पाहायचा आहे. आणि जेव्हा मंदोदरी जाते आणि गेल्याबरोबर तिची सावली पडते. रामचंद्र असे बसलेले असतात कपाळाला हात लावून, फार मोठा विद्वान मारला, मला दुःख होतंय लक्ष्मणा, मी आज फार चिंतित आहे, नको मारायला पाहिजे होतं पण ऐकला नाही रावण. आणि मंदोदरी पाठीमागून येते, पायातल्या चाळांचा आवाज आणि तिची सावली जेव्हा पडते समोर, रामचंद्रांच्या समोर सावली पडते आणि पायातल्या चाळांचा आवाज येतो, तेव्हा रामचंद्र सावलीला बघून उठतात आणि हात जोडून म्हणतात, माते आपण या वेळेला. आणि रणांगणावर मंदोदरी परत फिरते, कळलं मला. 80,000 बायका असून सीतेपेक्षा सुंदर ही मंदोदरी असून सुद्धा वनवासातल्या एका स्त्रीवर ज्याची नजर जाते तो रावण माझा नवरा
आणि दुश्मनाच्या बायकोच्या सावलीला बघून जो नमस्कार करतो, माते म्हणून हाक मारतो, तो रामच त्याला मारू शकतो. दुसरं कोण मारू शकतं त्याला? कोणी मारू शकत नाही. हो, प्राप्त है वही पर्याप्त है राम. हो, इच्छा से जो परे है वो राम है. आणि इच्छेमध्ये बांधलाय तो रावण आहे. नाही इच्छा शेवटपर्यंत पूर्ण झाली. म्हणून ह्या माणसांवर तुम्ही संस्कार केलेत, या धर्माचे, रामरायाचे. ऐकताय बाबा? एखादी स्त्री माझी माता माऊली पदर पडलेली असली तरी माणसं असं तोंड करून जातात. हे छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, आम्ही किती सुंदर जन्मलो असतो, वदले शिव छत्रपती. थोडं लवकर मिळायला पाहिजे होतीस. ए सुभेदाराची सून, महाराष्ट्रात तुझ्या इतकी सुंदर स्त्री नाही, पण थोडं लवकर मिळायला पाहिजे होतीस. माझा जन्म होण्याच्या अगोदर माझ्या बापाला तू मिळायला पाहिजे होतीस. माझ्या बापाला मिळाली असतीस तर तुझ्या पोटातून माझा जन्म झाला असताना हा शिवाजी काळा सावळा नाही तर गोरा गोमटा तुझ्यासारखा सुंदर जन्माला आला असता. हे आहेत संस्कार. लोकांनी तोंड वाकडे केले, पण या माता माऊल्या सरसावल्या पुढं. हे डोक्याला बांधलेले स्टोल वगैरे आहेत तिच्या अंगावर टाकले, तिला दोन्हीकडून पकडलं. बाबा पुढे आहेत अर्धा किलोमीटर, आणि तिथं दुपारची विश्रांती आहे शहागडच्या पुढे, आणि एक ओटा आहे झाडाखाली, आणि बाबांना बसायला फक्त एक बेडशीट टाकलंय भगवान बाबांना बसायला. एका बेडशीटावर बाबा बसलेले आहेत, आणि इकडं गोंधळ. ते हसते मोठमोठ्यानं, ओरडते. श्रीसंत भगवान बाबा म्हणतायत, दगडाबाई लमाण्याची होती, लमान महिला. अय दगडाबाई सांगळे, दगडाबाई सोमा सांगळे, काय काय चाललंय तिकडं त्या बायकांमध्ये? ती म्हणली, बाबा कुणीतरी येडी पोरगी आली, कोणतरी वेडी आहे, आणि तिला त्या बाया धरून आणतायत, अंगावर शाली वगैरे तिच्या टाकतायत, आणि त्या बायांनी धरून आणलंय. दादा धरून आणलंय. बाबा तिथं बसलेले लोक, उभा राहिलेले लोक बघतायत, पुरुष मंडळी. तिच्या अंगावर ते टाकलेल्या शाली पाहून बाबा म्हणले, कशाचा गोंधळ चाललाय माय? त्या दोन बायांनी सांगितलं, बाबा ही कुठली तरी वेडी आहे, की अंगावर कपडाच ठेवीत नाही बाबा. बाबा पटकन उठले ओट्यावरचे, त्या अंथरुणावर उभा राहिले 10 फुटावर. पाहिलं तिला, कुठली आहेस बाई? मोठ्यानं हसली. तिला काय वेडीच वेडी. बाई स्त्रीच्या जातीनं असं वागू नये. बघ ह्या सगळ्या स्त्रिया, ह्या सगळ्या माता भगिनी कशा पदर घेऊन बसल्यात डोक्यावर. बाबा म्हणत होते, तू अंगावर कपडा सुद्धा घेत नाहीस माय, असं करू नये. हो, आपल्यावर संतांचे संस्कार आहेत. स्त्रीच्या जातीनं हो लाजून बुजून राहिलं पाहिजे, असं राहू नये. बाबा खाली वाकले. पायाखालचं ते बेडशीट होतं, बेडशीट गादीपाठ उचलला, गोळा केला, गोळा करून सांगितलं तिला, बाई आजपासून असं राहायचं नाही माय, हे घे. बाबांच्या डोळ्याचं तेज, बाबांची दृष्टी तिच्यावर पडावी. ज्ञानोबारायांची दृष्टी ज्या रेड्यावर पडावी, ज्या रेड्याच्या मस्तकाला ज्ञानोबारायांचा हात लागावा आणि रेडा वेद बोलायला लागावा. बाबांच्या हातातलं पांघरून तिच्या अंगावर पडावं आणि तिनं ते झेलावं. त्या पांघरुणाचा स्पर्श त्या वेड्या भामेला झाला, लख प्रकाश पडला तिच्या डोक्यामध्ये. वेड तर गेलंच, तिथून पुढे 45 वर्ष ती वेडी भामा फक्त बेडशीटामध्ये राहिली, फक्त बेडशीटात. इथून बेडशीट बांधायचं. पोरांनो पुढं आहे का? संतांची पावर काय असते, संतांची ताकद काय असते. ती म्हणायची की मला माझ्या बाबांनी सांगितलं की शरीर दिसू द्यायचं नाही, गळ्यापासून इथपर्यंत फक्त बेडशीटात राहिली 45 वर्ष. नुसती राहिली नाही, स्वतःची दिंडी तयार केली. 500 ते 600 महिला तिच्या दिंडीत होत्या. ती आसपासच्या 10-15 खेड्यात फिरायची, प्रवचनक अशा माझ्या माऊलीसारखं प्रवचन करायची. पुढे पुढे ती कीर्तन करायला लागली, आणि पुढे पुढे 45 वर्षानंतर 1959-60च्या दरम्यान सगळ्या स्त्रिया परिसरातल्या घेऊन तिनं स्वतःची दिंडी काढली आणि बाबाच्या दिंडीमध्ये जाऊन मिसळायला लागली. त्या परिसरातले लोक, आजही तिची समाधी आहे, सप्ताह होतो त्या बाईचा, त्या वेड्या भामेचा. वेड तर गेलं, आणि तिचं नाव आहे तिथं आता हरिभक्त परायण सत्य भामाबाई महाराज जाय भाई.
सहज सहज बोलणे हित